प्रतिसाद या उपक्रमासाठी आहे. आणि आज गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत आपण दररोज संध्याकाळी 6 वाजता रामरक्षा पठणासाठी आपण भेटणार आहोत. आणि रोज 11 वेळा आपण हे रामरक्षेचं पठण आणि प्रत्येकांना एक एक वेळ संधी दिली जाईल अशा पद्धतीनं आपण असं म्हणायचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यासाठी काही थोड्या सूचना आहेत त्या मी थोड्या सांगतो. आणि आज एक आपली सायकल झाली की आपल्याला कदाचित ते सगळ्यांना रोज कळून जातील की आपल्याला कशा पद्धतीने हे करायचं आहे. तर जे प्रथम साधक असतील आता आज डॉक्टर निमखेडकर काका त्याच्यापासून आपण सुरुवात करू. आणि त्यांनी श्री गणेशाय नमः पासून सुरुवात करतील आणि श्री रामनाम वरानने इथेपर्यंत जाऊन थांबायचंय. पहिले साधक असतील ते. आणि आपण बुधकौशिक रुची विरचित असं जे आपण म्हणतो ते आपण म्हणत नाहीये. आणि दुसरे जे साधक येतील, साधक 2 पासून 10 पर्यंतचे साधक, त्यांनी चरितम रघुनाथसे पासून आपण सुरुवात करतो. तर त्यांना आपण श्री गणेशाय नमः पासून म्हणायची गरज नाही. आणि ते पण 2 ते 10 साधक श्री रामनाम वरानने इथेपर्यंत थांबतील. आणि शेवटचे साधक जे असतील ते परत चरितम रघुनाथसे पासून सुरुवात करून मग पूर्ण आपण संपूर्ण इथे श्री बुधकौशिक रुची विरचित श्री रामरक्षा स्तोत्र संपूर्ण स्तोत्र संपूर्ण असं म्हणून आपण त्या याची सांगता करू. आणि एक महत्वाची सूचना म्हणजे आता आपल्याकडे जवळ एक 36 नावं आलेली आहेत पठणासाठी. आणि आपण त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला एक संधी देतोय. आणि कुटुंब म्हणजे पती पत्नी किंवा दोघं एकत्र म्हणू शकतात. आपल्या घरामध्ये कोणी मुलं असतील त्यांना पण सोबत म्हणायचं तर आपण म्हणू शकतो. आणि आपल्याकडे 35-36 नावं आले आहेत आणि अजूनही काही साधक इच्छुक आहेत. तर आपण त्यांना प्रत्येकांना संधी देण्याचा प्रयत्न करतोय आहे. तर आपल्याकडे आता 3 दिवसाची नावं आहेत. तर जशा पद्धतीनं नावं येत जातील तर तशा पद्धतीनं 4थ्या दिवसाचा वगैरे प्रोग्राम तसं आपण ठरवत जाऊ. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यांचा क्रम असेल त्यांनीच फक्त अनम्यूट व्हावं आणि त्यांना जशा पद्धतीनं सांगितलेलं आहे तसं पूर्णपणे रामरक्षा म्हणावी. आणि बाकीच्या साधकांनी ज्यांना ऐकायचं फक्त असेल तर त्यांनी फक्त पूर्ण वेळ आपला माईक म्यूट ठेवून फक्त आपण जेणेकरून आपल्याला पठणामध्ये व्यत्यय येणार नाही याची काळजी घेऊया. आणि हे श्रवण करणारे जे साधक आहेत कदाचित 3-4 दिवसांनी म्हणा, कदाचित त्यांना पण कधी बोलायची म्हणायची संधी असेल तर ते पण आपण देऊ शकतो. आणि एक थोडंसं आपल्या एक दासबोध अभ्यास वर्गाचा एक पायंडा आहे की त्याच्यामध्ये आपण प्रभू श्रीरामाचा जप करतो. आणि मी थोडा एक काही वेळ जप करतो राम जय राम जय जय राम. आणि त्याच्यानंतर आपण डॉक्टर संजय जाधव 1-2 शब्द बोलतील. आणि त्याच्यानंतर डॉक्टर किशोर निमखेडकर आपले विचार मांडतील आणि मग आपल्या रामरक्षा पठणाला सुरुवात होईल. तर तुम्ही अनम्यूट राहूनच पायाचा जप करू शकता. एक थोडा वेळ आपण जप करू आणि त्याच्यानंतर मग रामरक्षेला सुरुवात होईल. श्रीराम जय राम जय जय राम. 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 आता मी डॉक्टर संजयजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द याच्याविषयी बोलावेत. जय श्रीराम. हरिओम. आपल्या सर्वांचा जास्त न वेळ घेता फक्त मंत्राची पार्श्वभूमी आपल्या मनामध्ये असावी, कारण अत्यंत प्रभावशाली आणि बलशाली असा हा मंत्र असल्यामुळे थोडीशी मंत्राची पार्श्वभूमी ध्यानात आल्यानंतर पठन करताना पठनाची बैठक, तात्विक बैठक बसून जावी, हा त्यामागचा हेतू आहे. मुळात हा मंत्र जो आहे हा मंत्र स्तुन्वंती किंवा स्तुतिपूर्व आहे, म्हणून स्तोत्र मंत्रस्य असं त्याला म्हटलेलं आहे. प्रत्येक मंत्रामध्ये
काही विशिष्ट गोष्टी आवश्यक असतात, त्याप्रमाणे या मंत्राला सुद्धा ऋषी, छंद, देवता, बीज, तत्व, शक्ती आणि किलक असे सगळे अवयव अवयव याच्यामध्ये आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे यातला जो किलक आहे तो हनुमान आहे. किलक म्हणजे अशी वस्तू आहे की ज्या वस्तूच्या द्वारे या मंत्राच्या आत्मिक ताकदीचा आपल्या शरीराशी संबंध येऊ शकतो. याचाच अर्थ जोपर्यंत किलकावर आपलं प्रभुत्व येत नाही, किंबहुना हनुमानाची जोवर कृपा होत नाही, तोपर्यंत रामरक्षा सिद्ध होत नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मनामध्ये हनुमानाचा दास्य भक्तीचा भाव हा नेहमी ठेवावा आणि मग रामरक्षेचं पठन करावं. हा ऋषींनी म्हणजे बुधकौशिक ऋषींनी रचलेला मंत्र आहे. मुनींना राजगुह्य विद्या सांगण्याचा अधिकार नाही, म्हणून मंत्रांचे कर्ते हे नेहमी ऋषी असतात, मुनी नसतात. अनुष्टुभ छंदामध्ये लिहिलेली आणि याची देवता सीता रामचंद्र अशी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सीता रामचंद्र देवता असं म्हणून सुद्धा नंतर शेवटी ऋषी असं म्हणतात की श्री रामचंद्र प्रित्यर्थे यामधले जे सीता रामचंद्र देवता आहेत ते रामचंद्र दाशरथी रामचंद्र आहेत. आणि श्री रामचंद्र प्रित्यर्थो हे त्या मंत्राचं तत्व आहे. ते निर्विकार ब्रह्म आहे. एकाच वेळी कारण आणि कार्य ब्रह्म या दोहोंना गवसणी घालणारा अत्यंत प्रभावशाली मंत्र हा आहे. आणि म्हणून यामध्ये शक्तीचा वापर पुरेपूर झालेला आहे आणि शक्ती स्वतः सीता मातेच्या स्वरूपामध्ये आहे. आणि म्हणून निर्गुण ब्रह्माचे कारण कार्य ब्रह्म असं दोन्ही स्वरूप, यातलं कार्य ब्रह्म हे दाशरथी ब्रह्माच्या रूपाने आपल्या समोर येणार आहे आणि शक्ती जी आहे ती सीतेच्या रूपाने येणार आहे. म्हणून ध्यानपूर्वक म्हणण्याचा मंत्र आहे. ध्यानासाठी अथ आणि इथी ऋषींनी घालून दिलेले आहेत. अथ मध्ये रामचंद्रांचं दर्शन जे करणार आहे, रामचंद्र जे मनामध्ये असणार आहेत, प्रभू रामचंद्रांची जी मूर्ती मनामध्ये असणार आहे त्याचं वर्णन दिलेलं आहे. त्यांच्या मांडीवर सीता माता बसलेली आहे. ब्रह्माचं आणि शक्तीचं नातं आहे. हे विचार आणि ही प्रतिमा, ज्यांचा मंत्र मुखोद्गत आहे त्यांना डोळे बंद करून हा मंत्र म्हणताना ही प्रतिमा आपल्या डोळ्यामध्ये साठवणं किंवा मनामध्ये साठवणं शक्य होईल. आणि या मंत्रामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 3 प्रकारचे मंत्र आहेत. एक बीजमंत्र आहे, एक मूलमंत्र आहे आणि एक माला मंत्र आहे. हा माला मंत्र आहे म्हणून यामध्ये बीजाक्षर कुठं आपल्याला आढळणार नाहीत. आणि म्हणून याच्यामध्ये जप हा शब्द, जप आणि विनियोग असे 2 शब्द येत आहेत. विनियोग न्यासाशी संबंधित आहे. मंत्र म्हणत असताना प्रभू श्री रामचंद्र आपल्या समोर अवतरलेले आहेत अशी भूमिका ठेवावी. इतकंच नव्हे तर प्रभू रामचंद्रांच्या समोर आपण बसून, म्हणजेच हनुमंताच्या बाजूला बसून, हनुमंताच्या मार्फत, कारण हनुमंत किलक आहेत आणि त्यांच्या मार्फत आपल्याला हा मंत्र सिद्ध करायचा आहे अशी भावना मनामध्ये सतत तेवत ठेवावी. मंत्र पठन होऊपर्यंत कोणताही दुसरा विचार आपल्या मनामध्ये न येवो ही त्यांच्याच चरणी प्रार्थना करावी. आणि मग या दाशरथी रामाची जेव्हा आपण प्रार्थना करू मंत्राच्या मार्फत, त्यावेळेला काय येणार आहे त्याबद्दलचं पूर्ण वर्णन आपण त्या मंत्रामध्ये स्तुतीमध्येच गाणार आहोत. सगळीकडे पातुम पातुम असा शब्द येणार आहे. रक्षणाचा शब्द आहे. पा धातू हा रक्षण करता आहे. त्यामुळं पातुम अर्हसी, ही विल प्रोटेक्ट असं नाहीये, ही ऑट टू प्रोटेक्ट असं आहे, म्हणून त्याला पातुम असा शब्द वापरलेला आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर जर आपल्या पुण्याईच्या जोरावर, यामधून होणाऱ्या पुण्यकर्माच्या जोरावर आपल्याला एक वेळेला हा अविद्येचा बंध तोडण्याची ताकद प्राप्त होईल आणि मग त्यावेळेला आपल्याला जो दिसणारा राम आहे, ज्याचं वर्णन कबीरांनी केलेलं आहे की राम निरंजन न्यारा रे, अंजन सकल पसारा रे, अंजन उत्पत्ती ओमकार, अंजन मागे सब विस्तार, अंजन ब्रह्मा अंजन इंद, अंजन गोपी संगू गोविंदू रे, अंजन बानी अंजन बेद, अंजन किया नाना भेद, अंजन विद्या पाठ पुराण, अंजन को कत कत ज्ञान रे. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन निर्गुण ब्रह्माचं स्वरूप आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता केवळ आणि केवळ ज्या पुलाच्या मार्फत आहे, ज्याच्या वरून चालायचं आहे, ती ही रामरक्षा आहे. तेव्हा त्या सर्व रामरक्षेसाठी आपण त्याच प्रभू श्रीरामचंद्रांना प्रार्थना करू. त्यांनीच उपक्रम सुचवलेला आहे, त्यांनीच डॉक्टर साहेबांना पुढे केलेला आहे.
आणि त्यांनीच नंदकुमारजींना पुढे केलेलं आहे. त्यामुळे ही सगळी योजना जी जुळून आलेली आहे ती हनुमंतांच्या साहाय्यानं झालेली आहे. जेव्हा त्याचं सहाय्य असेल आणि त्याची प्रार्थना असेल तर ती सिद्ध होईल, यामध्ये कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही. संपूर्ण आत्मविश्वासाने ज्याच्या बाजूला हनुमान बसणार आहेत त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मंत्र सिद्ध होणार नाही अशी कोणतीही कल्पना मनामध्ये आणण्याचं कारणच नाही. तेव्हा त्या रामचंद्रांना नमस्कार करूया, सीता मातेचा वरदहस्त आपल्यावर राहू दे अशी प्रार्थना करूया आणि हनुमानाचं बल घेऊन आता आपण हे जितके दिवस ही प्रार्थना किंवा हा मंत्र म्हणू त्या मंत्राच्या सिद्धिप्रित्यर्थ आपण पुरेपूर प्रयत्न करूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. आवाज सर्वांपर्यंत पोचतोय का? हो, पोहोचतोय डॉक्टर साहेब. सर्वांना भेट मिळतोय? ठीक. तर खरं म्हणजे एक भाग्याचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे की आज आपल्याला जे आहे नंदकुमारजींच्या द्वारे हे सर्व सुचलं. रामरक्षेचं जे आहे ते उपक्रम हातामध्ये घ्यायचा आणि सर्व देवाची योजना आहे जसं डॉक्टर साहेबांनी म्हटलं. आणि हे उत्तम उपक्रम आहे हा. त्यांनी सर्वांनी जो आहे तो सर्व भावानी म्हणजे काय होतं की कोणताही चमत्कार तुम्हाला मुक्त करू शकत नाही. कोणताही चमत्कार तुम्हाला मुक्त करू शकत नाही. मग काय मुक्त करेल? आणि मुक्त करण्याचा अर्थ होतो की आमचं दुःख जावं आणि आम्ही सुखरूप व्हावं, हा त्याचा अर्थ आहे. तर सुखरूप कसं होणार? तर म्हणजे सुखरूप होण्याकरता जे आहे ते फक्त जे आहे ते ज्ञान आणि भक्ती हे दोनच जे आहे ते मार्ग आहे. आणि ज्ञान मार्ग जो आहे आपण घेऊनच राहिलोय, त्याच्याबरोबर भक्ती सुद्धा बरोबर घेतोय. आता भक्ती करण्याकरता काय लागतं? म्हणजे श्रद्धा लागते. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम. आता श्रद्धा असल्याशिवाय जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते काम होऊ शकत नाही. श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे भक्ती करता. कुणी असं म्हणेल की श्रद्धा उत्पन्न कशी करायची? म्हणजे श्रद्धा उत्पन्न नाही करता येणार. भगवान काही जादूगर नाहीये. श्रद्धा जे आहे ते तुम्ही स्वतः त्याच्यावर श्रद्धा ठेवा. म्हणजे सुरुवातीला विश्वास ठेवा. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. समर्थ रामदासांनी म्हटलंय की सगुणाची तुम्ही उपासना करा आणि तुम्ही त्या स्थितीला पोचा ज्या स्थितीला जे आहे अपेक्षित आहे. जेव्हा आम्ही राम राम म्हणतो, रामरक्षा म्हणतो, उद्देश त्याच्यामध्ये हा आहे की आम्ही आणि राम एक होऊन जावं. मी जो अहंकार आहे, मी जो आहे जीव आणि दुसरा शिव, हे दोन्ही एक होऊन जावं ही शेवटली पायरी. पण ही शेवटली पायरी गाठण्याकरता ही रामरक्षेचं जे आहे ते पुढे केलेलं आहे की उपासना करा. म्हणजे सुरुवातीला जे आहे काय करा की सगुणाची उपासना करा. कशी करा? तर म्हणे श्रद्धा ठेवून करा. आणि असं जे आहे मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यदपि सिद्ध हे जे आहे वाक्य भगवद्गीतेचं, म्हणजे एखाद्यालाच ती चान्स मिळतो. आता आपण भाग्यशाली आहोत की आम्हाला जो आहे तो अशी बुद्धी झाली की आम्ही या ठिकाणी यावं आणि रामरक्षेचं जे आहे ते पठण करावं. पठण करायचंय तर कसं करायचं? तर म्हणे खूप प्रेमाने करायचं, मशीननी चालवायची. खूप डॉक्टर साहेबांनी सुरुवातीलाच सांगितलं की म्हणजे जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे की जे आपण जे बोलतो आहोत, शब्द जे निघत आहे त्याचा अर्थ आम्हाला समजतोय की नाही समजते. नाही समजणार पहिल्यांदी, नाही उलगडणार पहिल्यांदी, पण त्याचा प्रयत्न जो आहे तो करणं अत्यंत आवश्यक आहे.
जोपर्यंत त्याचा अर्थ तुम्ही कळणार नाही, तुम्हाला समजणार नाही, चित्तात भिनणार नाही, तोपर्यंत जे आहे ते मशीनच होईल. मग शब्दच जे आहे ते चाललेले आहेत, मग आम्ही इतकं पठण केलं, आम्ही तितकं पठण केलं, अशा प्रकारचं नको. म्हणून प्रेम, श्रद्धा हे जर केलं तर मग काय होईल, ती श्रद्धा वाढेल. तुम्हाला काहीतरी स्वतःचेच अनुभव येतील की अरे माझ्या मनात नव्हतं, हे कसं काय झालं. अशा प्रकारचे तुमचेच अनुभव तुम्हाला जे आहे ती श्रद्धा तुमची वाढवतील आणि तुम्ही सगुणाचे आधारे निर्गुण पावेजे निर्धारे आहे, हे जे वाक्य आहे समर्थांचं, ही ओवी त्या ठिकाणी सिद्ध होईल. तर मला असं म्हणायचं की आपण संकल्प करूया. श्रीमती संपदा ग्लेन यांनी आम्हाला असं सुचवलं की तुम्ही संकल्प म्हणा, आणि ते योग्य आहे. कोणतंही कार्य जे आहे ते संकल्पानेच पुढे करायला हवं. आपल्याला जे आहे ते संकल्प काय घ्यायचा या ठिकाणी, की आम्ही संकल्प हा घेतोय की आम्ही 11 वेळा रोज रामरक्षा म्हणू, आणि 11 वेळा रोज रामरक्षा म्हणू ही जी आहे ती तिने असं त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की पहिले काय करायचं, एका ठिकाणी हात जोडून बसायचं, त्याच्यानंतर कुलदेवचं स्मरण करायचं, रामरायाचं स्मरण करायचं, एखादा फोटो काही असेल ते सुद्धा. म्हणजे हे सर्व आवश्यक नाही जे मी सांगतो, पण हे काय की हे तुमचा भाव उत्पन्न करायचा आहे. भाव उत्पन्न करण्याकरता हे अत्यंत आवश्यक आहे. एखादा छोटासा जो आहे त्या ठिकाणी रामाची काहीतरी प्रतिमूर्ती, फोटो काहीतरी त्या ठिकाणी ठेवावा, त्याला नमस्कार करावा, आणि इष्टदेव त्याला नमस्कार करावा, गुरुचं स्मरण करावं. आणि गुरुचं स्मरण केल्यानंतर काय तर म्हणजे जे आहे ते एकाग्र चित्तानी जे आहे ते रामरायाकडे पाहत राहावं, फोटोकडे. म्हणजे डोळ्यांनी रामाचं ध्यान होईल, शब्दांनी जे आहे ते रामरक्षा आपण म्हणता आहात, आणि ते शब्द आपल्या कानात उमटतील. म्हणजे सर्व इंद्रिय जे आहेत त्यावेळेस जे आहे ते काय होतील, ते एका ठिकाणी येतील आणि ते फक्त रामाचंच ध्यान करतील. अशा प्रकारचं जे आहे ती संकल्पना ह्या ठिकाणी आहे, किंवा अशा प्रकारचं एक कन्सेप्ट या ठिकाणी आहे की आम्ही जेव्हा हे करू, हे जे उपासना करू, ही उपासना योग्य प्रकारे झाली पाहिजे, हे अत्यंत आवश्यक आहे. तर आता काय करायचं या ठिकाणी, तर मी या ठिकाणी संकल्प घेतो, आणि संकल्प घेऊन जे आहे हा संकल्प सर्वांकरता झालेला आहे. त्याच्यानंतर जो आहे ते रामरक्षा जे आहे आपण ही सायकल चेन ठेवणार आहे. जसं नंदूजींनी सांगितलं आपल्याला की जे आहे ते वरानने पर्यंत म्हणायचं नंदूजी, बरोबर आहे ना. वरानने नंतर म्हटल्यानंतर पुढचं जे आहे चरितम रघुनाथचं नेक्स्ट म्हणेल, बरोबर आहे. आणि सर्वात शेवटी जाऊन जे आहे ते इतिश्री बुद्ध कौशिक विरचित म्हणजे रामरक्षा असतो तो संपूर्ण, हे शेवटी होईल शेवटल्या वेळेस. अशा प्रकारे ही सायकल जी आहे आपण करणार आहोत, जसं त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे. तर संकल्प कशा प्रकारचा आहे, तर अद्य पूर्वो चरित्र एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ मम आत्मना शुद्धस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सुखम समृद्धी यश विजय अवय आरोग्य प्राप्त्यर्थ संपूर्ण फलप्राप्त्यर्थ राम रक्षा स्तोत्र युक्त अक्र संख्या प्रतिदिन अहम करिष्ये. गणपतीचं स्मरण, गुरुचं स्मरण आणि रामरायाचं स्मरण असं करून आता मी जे आहे ते रामरक्षेला सुरुवात करणार आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथानंतया राघवाचा. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुपो छन्दः सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकम् श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानम् ध्यायेध्यायानुबाहुं ऋतुशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धनेत्रं प्रसन्नम्. वामङ्कारुसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरजटां मण्डनं रामचन्द्रम्. इति ध्यानम्.
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् जानकी लक्ष्मणोपेतं जटां मुकुटमण्डितम् सासीतूर्णधनुर्बाण पाणिन्नक्तं चरान्तकम् स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुम् रामरक्षां पठेत् प्राज्ञ पापग्निं सर्वकामदाम् शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजः कौसल्ययो दृश्यौ पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्निशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तमः पातु रक्षक कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचराय सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणच्छद्मचारिणः न दृष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भक्तिर्मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारये तस्य करस्ता सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेनं यो रामकवचं स्मरेत् अव्याहतात् न सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मामरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्मि लोकानां रामः श्रीमान् सनप्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजनाम्बरौ फलमूलाशनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्सहितौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मताम् रक्षकुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ आतसज्जधनुषा विशस्पृशा वक्षया यशमुनिसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतपदि सदैव गच्छताम् सन्नद्धकवची खड्गी चापबाणो धनुर्युवा गच्छन्मनोरथस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणा निचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यज्ञेश पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् प्रमेय पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दैवैर्न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्नं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम
श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजः पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वर्जनं भवबीजानां वर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति तर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तले सदा भवतु मे भो राम मामुद्धरम् राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूर्णधनुर्बाणः पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया तु जगत्रातु आविर्भूतमजं विभुं राम रक्षां पठेत् प्राज्ञा पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजा कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जाम्बदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्थिनी हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीधः पातु रामोऽखिलं वपुः एतां बलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयित्रैकमन्त्रेण रामनामाभिरक्षितं यः कण्ठे धारयस्तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचमस्मरेत् अव्याहतान्न सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि माम् तथा लिखितवान् प्रान्तः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामः श्रीलोकानां रामः श्रीमानसनः प्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षकुलनिहन्तारो रक्षकुलनिहन्तारो त्रायेतानो रघुत्तमौ आत्तसज्ज धनुषा विशुष्पृशा वक्षया शुगविसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मण वग्रतपति सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणो धरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तमः वेदांत वेद्य यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान् प्रमेय पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्ये न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणानवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसनदं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानां भर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामं नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितून धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुं आविर्भूतं मजं विभो राम रक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धो दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः ऊरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणः श्रीद पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिर्मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामः कवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रीलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डलीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघुत्तमो आतसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षयाशु गनिसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मण अग्रतः पति सदैव गच्छताम् सन्नद्ध कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेश पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेयः पराक्रमः इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिर्वै न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणानवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गुणामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा
पुरितो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातु माविर्भूर्तमजं विभुं राम रक्षा पठेत् प्राज्ञ पापघ्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रवत्सलः जिह्वा विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापति पातु हृदयं जामदग्न्यजितं मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु उरुरवुत्तम पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतकृत पातु जंगे दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीद पातु रामोऽखिलं वपु एतान् रामबलोपेतां रक्षया सुकृति पठेत् सच्चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतल व्योम चारिणं छद्मचारिणं न दृष्टमपि शक्तास्ते रक्षितं राम नामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनामाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जर नामेदं यो राम कवचं स्मरेत् अव्याहतान्य सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरा तथा लिखितवान् प्रातः प्रबुधो मृदकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिराम श्रीलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभु तरुणो रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ
शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारो त्रायेतानो रघुत्तमो आतसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षया शुभनिषङ्गसङ्गिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतपथिः सदैव गच्छताम् सन्नद्धकवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्न मनोरथस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्ता श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यै न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवगुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्व मे रामचन्द्रो दयालु नानञ्जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् लोकाभिरामं प्रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं ऋतुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानां वर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरम् राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरं
एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूणधनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातु आविर्भूतमजं विभुं रामरक्षा पठेत् प्राज्ञ पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवे शकटी पातु सक्थिनी हन्मत्प्रभु ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपु एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामाभि रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिराम श्रीलोकानां राम श्रीमान् सनः प्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनो दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतानो रघुत्तमो आतसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षयाशु गनिशङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रता स्वपथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामौ दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्सः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिर्वैर्न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्सं करुणाणवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया
पतये नमः. श्रीराम राम रघुनंदन राम राम. श्रीराम राम भरताग्रज राम राम. श्रीराम राम रणकर्कश राम राम. श्रीराम शरणं भव राम राम. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि. श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि. श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि. श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. माता रामो मत्पिता रामचंद्रः. स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः. सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्. नान्यं जाने नैव जाने न जाने. दक्षिणे लक्ष्मणो यस्य. वामे तु जनकात्मजा. पुरतो मारुतिर्यस्य. तं वन्दे रघुनन्दनम्. लोकाभिरामं रणरङ्गधीरं. राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं. जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजवानरयूथमुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्. आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसम्पदाम्. तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. रामो राजमणि सदा विजयते. रामं रमेशं भजे. रामेणाभियता निशाचरचमू. रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं. रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे. भो राम मामुद्धर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा निलोतपलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातु माविर्भूतमजं विभुं राम रक्षां पठेत् प्राज्ञः पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातौ विश्वामित्रप्रियः श्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दौ दिव्यायुधः पातौ भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्याजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभुः उरूरगुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृतः पातु जङ्गे दशमुखान्तकः पादो विभीषणः श्रीरः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षामि यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारये तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम्
आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखित्वा न प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारो महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाञ्जनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरणौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघुत्तमौ आत्तसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणावगथा पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कौची खड्गी चाप बाणोदरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेयः पराक्रमः इत्येतान् च पन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति दिव्यैन नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजों मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं राम सदा सोऽस्म्यहं रामे चित्तनः सदा भवतु मे भो राम मामुद्र राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोपलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिनक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुं आविर्भूतमजं विभुम् राम रक्षां पठे प्राज्ञ पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजा कौसल्ययो दशौ प्रातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सला
जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्दौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकर्मुक करौ सीतापतिः पातु हृदयं जामजग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेशकटी पातु सक्तिनी हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतकृत् पातु जङ्गे दशमुखान्तका पादौ विभीषणः श्रीदः पातु रामोऽखिलं वपु एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणश्चन्मचारिण न द्रष्टमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विञ्चति जगच्चैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यता स्वप्ने राम रक्षाभिमामरा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिका आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स्तनः प्रभु तरुणो रूपसम्पन्नौ सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो चिरकृष्णाञ्जनाम्बरो फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतो भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मता रक्षकुलनिहन्तारो त्रायेतानो रघुत्तमा आतसज्जननुषा विशस्पृशा भक्षया शुगनसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमा वेदान्तवेदयज्ञेश पुराणपुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान् अप्रमेय पराक्रमा इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तश्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशया रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दैवे न ते संसारिणे नरा रामं लक्ष्मणपूर्वजं रघुरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम शरणं राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कवितां शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवीर्यानां मर्जनं सुखसम्पदां गर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं राम सदा सोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतं विजम्बभुम् राम रक्षां पठेत् प्राज्ञा पापघ्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रवत्सलः जिह्वा विद्यायुधः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामजग्निजित् मध्यं पातु खरध्मंसि नाभीं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलौ व्यमचारिण छद्मचारिणः न दृष्टमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनामनाभिरक्षितं यः कण्ठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो राम कवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां वीराम सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां राम श्रीमान् सनः प्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाञ्जिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुषतां रक्षः कुलनिहन्तारो त्रायेतां नो रघुत्तमौ आतसजधनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छतां सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणा निचरो बली काकुत्स्थ पुरुषः पूर्णा कौसल्येयो रघुत्तमा वेदांत वेद यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान् अप्रमेय पराक्रमः
इत्येत्यानि जपे नित्यं मद्भक्तं श्रद्धयान्वित अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्ति नामभिर्दिव्ये न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतयनं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्नं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तन्वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतान्विरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं रणरङ्गधीरं आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभ्यता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयस्तदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चालू चरितं रघुनाथस्य षट्कोटि प्रविस्तरम् एकैक अक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतो न धनुर्बाणं पाणिर्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतम् अजं विभुम् राम रक्षा पठेत् प्राज्ञ पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजा कौसल्ये दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रि वत्सल जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठः भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं रामजग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय सुग्रीवेशः कटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादौ विभीषण शीतः पातु रामोऽखिलं बभूव एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्
पातालभूतलव्योम चारिण छद्मचारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यतेर्पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगच्चैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याताग्न सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां वरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्ति लोकानां राम श्रीमान् स नः प्रभु तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो चिरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाञ्छनौ दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मताम् रक्षः कुलनिहन्तारो रायताम्नो रघुत्तमो आतसज्जधनुषा विसुस्पृशा वयशुग्निसङ्गसङ्गिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वक्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्ध कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्नमरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थपुरुषः पूर्णः कौसल्यो रघुत्तमः वेदान्त वेदो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्यानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादनश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्ति नामभिर्दिवैर्य न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणा पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुरुनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यप्रसङ्गं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रामनाथं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु ज्ञानं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वर्जनं भवबीजानां वर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तय सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने।
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोपलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतु न धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुं राम रक्षां पठेत् प्राज्ञां पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजा कौसल्येयो दुषो पातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दिता स्कंदो दिव्यायुध पातु भुजो भग्नेशकार्मका करो सीतापति पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेश कटि पातु शक्तिनी हनुमत् प्रभु ऊरूरभुत्तम पातु रक्षक कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जंगे दशमुखान्तका पादोभिभीषण श्रीदा पातु रामोऽखिलं वपु एतां रामबलोपेतां रक्षायां सकृति पठे सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतल व्योम चारिण शद्मचारिण न दृष्टमपि शक्तास्ते रक्षितं राम नामभि रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जय एकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो राम कवचं स्मरेत् अव्याहता न सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिका आरामकल्पवृक्षाणां वीरामा सकलापदाम् अभिरामस्ति लोकानां रामन् श्रीमान् सन प्रभु तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चीरकृष्णाजिनांबरौ फलमूलाशिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्येतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षक कुलनिहन्तारो त्रायेतानो रघुत्तमा आतसज्ज धनुषा विशेषपृषा वक्षयासु घनिसंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतपति सदैव गच्छतां सन्नद्ध कवची खड्गी चाप बाणो धरो युवा गच्छन् मनोरथस्माकं रामं पातु सलक्ष्मणा रामो दाशरथि शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुस्थ पुरुष पूर्ण कौसल्येयो रघुत्तमा वेदांत वेद यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमा इत्येत्यान जपन् नित्यम् अद्य श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशया रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नाम भरदेवेन ते संसारिणो नरा रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुस्तं करुणानवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंदं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिर्वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं वे रामचंद्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरुतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणगङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतिल्लवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्
आपदा अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं राम सदा सोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्र राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिं रक्षं चराकतं स्वलीलया जगत्त्रातु आविर्भूतं च रामरक्षापटे प्राज्ञ पापग्नि सर्वकामदा शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजम् कौशल्ययो दुषः पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधौ पातु भुजो भग्नेशकात्मकम् करो सीतापतिः पातु हृदयं जाम्बजग्निजितम् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेश कटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु पूर्वरघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृतं जानुनी सेतुकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादो विभीषण श्रीः पातु रामोऽखिलं मुकुम् एतां रामबलोपेतां रक्षां या सुकृतिपटे सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणः छद्मचारिणम् न दृष्टमपि शक्तास्ते रक्षितं रामनामम् रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरणं नरो नृपते पापे मुक्तिं च विन्दति जगच्चैत्रैकमन्त्रेण रामनामाभिरक्षितं यो कण्ठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं रामकवचं स्मरेत् अव्याहताग्नि सर्वत्र लभते जयमण्डलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हर तथा लिखितवान् प्राप्त प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिराम स्त्रीलोकाणां राम श्रीमान् सनत्प्रभु तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकाक्षालाक्षो चिरकृष्णाजनाम्बरो फलमूलाश्रोदान्तो तापस्यो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्यो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां सृष्टो सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारो त्रायितो रघुत्तमो आप्तसज्जधनुषा विशुस्पृशः वक्षया शुभनिसङ्गसङ्गिनः रक्षणाय मम रामलक्ष्मणाः सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो विवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषपूर्ण कौशल्यो रघुत्तमः वेदान्तवेद्ययज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्यानि च नित्यं मद्भक्तं छन्दयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वामलश्यामं पद्माशं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्ये ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणानवं गुणानिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्ष राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम
श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मद्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु ज्ञानं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तन्वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं नररङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुध्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदात्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानाम् अर्जुनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तमया सदा भवतु मे भो राम महाभूतर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नामावरानने इति श्रीयुतकौशकविरचित श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु। आज थांबूया आपण इथे आणि उद्या याच वेळी 6 वाजता संध्याकाळी भेटूया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री